नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण वालाच्या शेंगांची भाजी बनवत आहोत. तर ही भाजी आपण गौरी गणपतीसाठी तसंच पितृपक्षामध्ये देवांना आणि पितृगणांना नैवेद्यासाठी आपण ही भाजी लावत असतो. तसंच रोजच्या जेवणातही आपण वालाच्या शेंगांची भाजी खात असतो. तर ती आज आपण सोप्या पद्धतीने आज भाजी बनवत आहोत. तर त्यासाठी इथे कढई गरम केलेली आहे. त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची, लसूण ठेचलेला टाकायचा आहे. त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची, एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा, तो सुद्धा मऊसर शिजवून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं हिंगही टाकायचं. छान असं फोडणी आणि टोमॅटो छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जेवढी आपण भाजी घेतलेली आहे, आता मी इथे पाव किलो वालाच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत. तर त्याच्या अंदाजानुसार मी इथे 1 टीस्पून हळद टाकलेली आहे, 2 टीस्पून लाल तिखट टाकलेलं आहे. ते सुद्धा अर्धा मिनिटभर म्हणजे 30 सेकंदासाठी छान तेलामध्ये परतवून घ्यायचं. त्यामध्ये निवडलेली वालाची शेंग ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी निथळून घ्यायचं आणि फोडणीमध्ये टाकायचं. छान असं परतवून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. आता मीठ टाकताना लक्षात ठेवायचं की कोरडी भाजी आहे, सुकी भाजी आहे, तर ती थोड्या वेळाने आळते, कमी होते, म्हणून त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे ना छान असं त्याचं आपसुकच नॅचरल पाणी सुटतं भाजीला आणि त्या वाफेमध्येच, त्या पाण्याच्या वाफेवरच भाजी शिजवायची आणि झाकणवरती सुद्धा पाणी टाकायचं. आवश्यकता वाटल्यास भाजी जास्त कोरडी झाली किंवा चटकू लागली असं वाटलं तर त्या ताटावरचं पाणी आपण भाजीमध्ये ॲड करू शकतो. अशा पद्धतीने तेल पाण्यावरती, वाफेवरती आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे. छान अशी खमंग वालाच्या शेंगांची भाजी तयार होते. भाजी 80% शिजवून झाली की त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याच्या दाण्यांचा कूट इथे टाकायचा आहे. तो सुद्धा ऐच्छिक आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करा, नाही तर स्किप करू शकतात. भाजी तयार झाल्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची. तर तुम्ही सुद्धा ही भाजी बनवतात का? कशा पद्धतीने बनवतात ते तुम्ही रेसिपीमध्ये सांगू शकतात. आणि तुम्ही नैवेद्यामध्ये जर लसूण वापरत नसाल तर लसूण हे स्किप करा. तर अशा पद्धतीने आज आपण वालाची शेंगांची छान अशी भाजी बनवली आहे. सकाळी तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी मुलांना देऊ शकतात किंवा आपणही ऑफिसला ही भाजी नेऊ शकतो. छान पौष्टिक अशी आपण भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.